सोनम वांगचुक उपोषणाला बसली आहेत, आमरण उपोषण करत आहेत असंच वाटते. कारण आता एक भीती दर्शवली जाते की त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 18वा दिवस झाला आणि दर्शवणारे कोण आहेत, भीती दर्शवणारे कोण आहेत, तर झुरळं मुद्दे भरकटत गेलेत. दिशाहीन झालेले हे आंदोलन आहेत. कारण त्यांना फक्त आणि फक्त या नरेंद्र मोदीजी सरकारला हटवायचं आहे. नरेंद्र मोदीजींना त्या पंतप्रधान पदावरून त्यांना पदच्युत करायचं आहे. कारण का, त्यांनी जी आखलेली षडयंत्र आहे या देशाच्या विरोधात, या राष्ट्राच्या विरोधात, ते त्यांना सफल करायचे आणि आपापल्या पोळ्या भाजायचे, आपापली मतलब साधायचे. जसे उद्धव ठाकरे आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी हे आता ह्या झुरळाचं समर्थन करत आहेत. हे उदाहरण आहे आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक न्यूज. मित्रांनो, जंतर मंतरवरती उपोषणाला आता 18 दिवस झालेले आहेत. सोनम वांगचुक उपोषणाला बसली आहेत, आमरण उपोषण करत आहेत असंच वाटते. कारण आता एक भीती दर्शवली जाते की त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 18वा दिवस झाला आणि दर्शवणारे कोण आहेत, भीती दर्शवणारे कोण आहेत, तर झुरळं आपापल्या फटीतून बाहेर पडत आहेत, त्या गटारातून बाहेर पडत आहेत, त्या उकिरड्यावरून बाहेर पडत आहेत आणि आपापली मतं प्रकटीकरण करत आहेत. असे नसरुद्दीन शाह, ते अरुंधती रॉय, असे अनेक जण आहेत. नाव घ्यावं तेवढं कमी. हे आपापल्या फटीतून बाहेर पडत आहेत. आता ते अरविंद केजरीवाल सुद्धा म्हणत आहेत, आम्ही सुद्धा आता त्या आंदोलनामध्ये जाणार आहोत, आम्ही सुद्धा त्याचे उपस्थिती दर्शवणार आहोत. म्हणजे आणखीन एक झुरळ तिथे जाणार आहे. आता महत्त्वाचा झुरळ आपल्या महाराष्ट्रामधून जाणार होता, त्याने आव्हान केलं, ते जाणार नाही आहे, पण आपल्या शिवसैनिकांना आव्हान करतायत. ते कोण, तर उद्धव ठाकरे. ते फटीतून बाहेर पडले असंच म्हणावं लागेल. निखिल वागळे त्या फटीतून बाहेर पडले. असे अनेक झुरळ त्यांचं समर्थन करत आहेत. मित्रांनो, झुरळ हा निरुपयोगी प्राणी नाही आहे, तो कीटक नाही आहे, कळलं का. प्रत्येक जीव ह्या सृष्टीचं संतुलन ठेवण्यासाठी जन्माला आलेला आहे, या सृष्टीने जन्माला घातलेला आहे. त्यामुळे आपण त्या झुरळाला सुद्धा नाकारू शकत नाही. का, तर तो उकिरड्या फुंकत असतो. उकिरड्यावरती जे टाकलेलं आहे अन्न असेल तर ते तिथून नष्ट व्हावं. मग तो काय करतो, नष्ट करण्यासाठी खातो तो. म्हणजे तिथे दुर्गंधी पसरू नये, त्या उकिरड्यामध्ये आणखीन घाण होऊ नये. म्हणजे तो आपला कार्य करतोय, तो झुरळ त्या उकिरड्यावरती, त्या गटारामध्ये. पण तो झुरळ जर स्वच्छ ठिकाणी, म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात जर आला तर आपण काय करतो, त्याला मारतो, त्याला तिथून आपण हकलवून लावतो. लक्षात आलं का. कारण तो तिथे निरुपयोगी असतो. कारण आपला स्वच्छ पदार्थसुद्धा तो अशुद्ध करू शकतो. कारण ज्यावेळी तो उकिरड्यात वरती असतो, त्या गटारामध्ये असतो, त्यावेळी त्याच्या अंगाला अनेक बॅक्टेरिया, अनेक विषाणू, जीवाणू चिकटलेले असतात. आणि असाच तो जर झुरळ आपल्या स्वयंपाकघरात आला आणि आपल्या अन्नधान्यावरती तो वावरायला लागला तर काय होणार, ते विषाणू त्या अन्नांवरती, त्या स्वच्छ अन्नावरती आपलं कार्य करायला सुरुवात होणार आणि ते दूषित होणार, ते खराब होणार. म्हणून त्याची आपण त्या घराबाहेर त्याला काढतो किंवा त्याला मारतो आपण. असेच आता हे झुरळ, निरुपयोगी झुरळ जंतर मंतरवरती दिसायला लागले, आव्हान करतायत, आहे की नाही. मित्रांनो, कसले आव्हान करतायत, त्यांचा मुद्दा काय होता, तर नीट परीक्षा आणि धर्मेंद्र प्रधान म्हणजे शिक्षण मंत्री यांचा राजीनामा, हा मुद्दा होता. हा मुद्दा उपस्थित करून हे झुरळ, एक झुरळ त्या अमेरिकेवरून इथे आला, एक तो कॉक्रोच अमेरिकेवरून इथे आला आणि कॉक्रोच जनता पार्टी म्हणून त्यांनी एक संघटना उभी केली. ही संघटना कुठे उभी राहिली, त्यांचे चाहते कोण, त्यांचे समर्थक कोण, तर या सोशल मीडियावरती, या सामाजिक माध्यमावरती. जमिनीवरचे का नाही, जमिनीवरचा कार्यकर्ता का नाही. मग तो आला, त्यांनी आंदोलनं केली, वेगवेगळ्या राज्यात जाऊन आंदोलनं केली, शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यांची शक्ती दिसली, त्या शक्तीमधील हवा निघून गेली. आता करायचं काय. मग ह्या झुरळ, ह्या जनता पार्टीला एकाने समर्थन केलं होतं त्या लढ्ढा करून, ते कोण, सोनम वांगचुक. आता ते येऊन फसलेत. तर त्यांनी समर्थन केलं, ते आले होते तिथे, भेट दिली त्यांनी, तिथे ते थांबलेत, बसलेत
आणि काय त्यांच्या म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुद्धी, आणि काय त्यांच्या मनात आले, काय मनात आले की आपण उपोषणाला बसवूया, उपोषण चालू करूया. आता ते फसले आहेत. 18वा दिवस आहे उपोषणाचा. उपाशी राहून आता मृत्यूछयेवरती आहेत ते, असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत. ते आज उद्या कधीही गचकतील, ही परिस्थिती त्यांची आलेली आहे. म्हणजे काय करायला गेलेत आणि काय होते आंदोलनाला, ते तिथे समर्थन करायला आले होते. पण त्यांना ही गोष्ट लक्षात आली नाही, त्या सोनम वांगचुकला. ते एवढे जर शास्त्रज्ञ आहेत, एवढे शोधकर्ते आहेत, एवढे त्याने विविध कार्य केलेली आहेत त्या लडाखमध्ये, सामाजिक कार्य केलेली आहेत. आता सो समाजसेवक, समाज कार्यकर्ता, त्याची बुद्धी कुठे घाण पडली होती? कुठे घाण पडली होती? तर विदेशात. आणि विदेशातून त्यांना फंड मिळतोय हे सर्व करायला. मग आता संधी मिळाली आहे ना, लेह लडाखमधून आपल्याला हकललेलं आहे, आपल्याला शिक्षा झाली, आपण कारावासातून आताच बाहेर पडलेलो आहे. पण काय विनाशकाले विपरीत बुद्धी. आता कुठेतरी चमकायला पाहिजे, चमकले हिरो. मुद्दा काय? मुद्दा कुठल्या कुठे भरकटून गेला. आता तिथे काय बोललं जाते? अल्लाह एक अल्लाह ही रहेगा, एक ही अल्लाह रहेगा, अल्लाह की शक्ती रहेगी, अशी येऊन एक बुद्धिजीवी तिथे गाणी म्हणते. बरेच जण तिथे बुद्धिजीवी डान्स करतायत, नाचतायत, तमाशा चालू आहे. काय नक्की चालू आहे? काय कसली मागणी करतायत? कसला मुद्दा आहे? काहीच त्याला अर्थ नाही, सगळं निरर्थक आहे. आता हे सोनम वांगचुक सांगतात लेह लडाखचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला, तिथल्या नद्यांचा, तिथल्या जंगलांचा प्रश्न उपस्थित केला. अरे मुद्दा होता नीटचा, मुद्दा होता त्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा. अरे एका मुद्द्यासाठी आपण आंदोलन करतो ना, आंदोलन व्हावं, आंदोलन केलं जावं, पण तो मुद्दा सक्षम असावा, तो मुद्दा खरोखरचा असावा, त्या मुद्द्यामध्ये काहीतरी अर्थ असावा. मान्य करतो की पेपरफुटी मान्य करतो, पण या अगोदर सुद्धा अशी पेपरफुटी झालेली आहे, बऱ्याच राज्यांमध्ये झालेली आहे. मग त्यावेळी असा गदारोळ घातलेला नाही आहे, असा हायतोबा केलेला नाही आहे ना. मग आताच का? का तुमच्या लक्षात आलंच असेल, नरेंद्र मोदीजी नको आहे त्यांना. त्यांना हे भारतीय जनता पार्टीचं सरकार नको आहे, NDA सरकार नको आहे. लक्षात आलं का? कारण ज्या प्रकारे नरेंद्र मोदीजी एक एक कायदे आणतायत, कायदे स्थापित करतायत, त्याच्यामुळे यांची कुचंबणा होते. आताच नवीन एक कायदा येणार आहे, त्याच्यावरती आता काम सुरू आहे. कोणता कायदा? तर हे जे काय आता NGO आहेत, त्यांना पैसा कुठून येतो? विदेशातून येतोय. त्यांचा ते उपयोग कुठे करतायत? कशासाठी करतायत? भारताविरोधात करतायत, समाजाच्या विरोधात करतायत, हिंदूंच्या विरोधात करतायत, कशासाठी करतायत? हे सगळं आता स्पष्ट दिसायला लागले. मग त्यांच्या विरोधात एक बडगा उचललेला आहे, त्या NGOच्या विरोधात. आता नरेंद्र मोदीजी सरकार जर राहिलं आणखीन एक 10-12 वर्ष, तर यांचं जे उचापात्या चालू होते, देशाच्या विरोधात विघातक काम चालू होतं, हे राष्ट्रद्रोह यांचं कुठेतरी थांबणार आहे. आता त्याच्यावरती कुठेतरी आळा बसणार आहे. आता हे बसू नये, यांचे उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून हा सगळा तमाशा मांडलेला आहे. तो जंतर मंतरवरती, जंतर मंतर, लक्षात आलं का? सगळं जंतर मंतर चालू आहे. काय जादू? आता मुद्दा होता कुठला? नीटचा. मुद्दा कुठला होता? तर शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्याचा. लगेच जंतर मंतर, मुद्दा बदलला, गायब झाला. जंतर मंतर आहे की नाही? या जंतर मंतरचं नाव सार्थकी लावलं आहे, जंतर मंतर करून टाकलं. तो मुद्दा गायब झाला. आणि अल्लाह का ही नाम रहेगा. काय? अल्लाह का ही नाम रहेगा. लेह लडाखचा मुद्दा आला. आणि ते समलैंगिक तिथे आली, ते चुम्माचाटी करतायत तिथे. हे म्हणतात आम्हाला पण अधिकार आहे, आम्हाला पण मान्यता द्या त्या समलैंगिकांना. 2 पुरुष एकमेकाला किस करतायत. म्हणजे बघा काय वेळ आली. मुद्दा कुठला? जंतर मंतर, मंतर मंतर गायब. आहे की नाही गंमत? या आंदोलनाची गंमत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आंदोलनं झाली. कधी? 2014 नंतर. त्या आंदोलनामध्ये म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, तिथे सुद्धा असंच होतं. अगदी 5 स्टार हॉटेल चालू केले होते, मसाज सेंटर चालू केले होते, अगदी मजा चालू होती त्या दिल्लीच्या बॉर्डरवरती. लक्षात आलं का? त्याच्यानंतर आणखीन एक आंदोलन झालं तिथे CA कानूनच्या विरोधात. तिथे सुद्धा असंच चालू होते. बिर्याणी वाटली जात होती, बिर्याणीवरती ताव मारला जात होता. आठवते का? काय विसरलात?
म्हणजे 2014 नंतर ही जी आंदोलनं सुरू झाली आहेत त्या आंदोलनाची स्थिती काय आहे, दिशा काय आहे, काही कळतच नाही आहे. ही अशी आंदोलनं मी ह्या 2014 नंतरच बघितली आहे. यापूर्वीसुद्धा आंदोलनं झालेली आहेत, मोठी मोठी आंदोलनं झालेली आहेत. त्या आंदोलनातून साध्यसुद्धा झालेलं आहे मित्रांनो. पण ही जी आता आंदोलनं होत आहेत ना, त्याच्या मागे उद्देश एवढाच आहे, षडयंत्र, स्वार्थ साधणं, मतलब साधणं. आणि हेच तुम्हाला तिथे पाहायला मिळते. ती मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन केलं, काय साध्य केलं? आता काय होते, ते नर्मदेचं पाणी बऱ्याचशा गावांना, त्या गुजरातच्या गावांना मिळते. तिथलं तहान त्यांची भागली, त्यांची शेती तिथली वाचली. आणि ही ते नर्मदा ते धरण, नर्मदा आंदोलन तिने उभं केलं होतं. ती सुद्धा समर्थन करते. ही मेधा पाटकर सुद्धा समर्थन करते. तुम्ही विचार करा, समर्थक कोण आहेत? अरविंद केजरीवाल त्यांनी आता जाहीर केलं, आम्ही सुद्धा त्या जंतर मंतर, आता त्यांनी एक सुद्धा मंतर म्हटलं, जादू केली, आणि ते सुद्धा आता त्या जंतर मंतरवरती हजर होणार आहेत. आपलं समर्थन दाखवलं. आणखीन एकाने मंतर केलं, जंतर केलं, हे म्हणजे उद्धव ठाकरे. हिंदू हृदय सम्राट, सम्राटांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी सुद्धा समर्थन केलं. काय वेळ आली बघा. मागच्याच व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला आहे मी, या उद्धव ठाकरेंचा. एका सम्राटांचे चिरंजीव कोणाचं समर्थन करतायत? त्या झुरळांचं, त्या निरुपयोगी झुरळांचं, त्या गटारातून बाहेर पडलेल्या, फटीतून बाहेर पडलेल्या, उकिरड्यातून बाहेर पडलेले हे जे काही झुरळ आहेत, त्या झुरळांचं समर्थन करत आहेत. आणि आपल्या शिवसैनिकांना ते सांगतायत, शिवसैनिकांनो जा जंतर मंतरवरती आणि त्यांना समर्थन करा, त्यांच्यासोबत बसा, तिथे घोषणा द्या. कोणाच्या विरोधात? नरेंद्र मोदीजींच्या विरोधात, त्या सरकारच्या विरोधात. काय संबंध आहे? नरेंद्र मोदीजींना शिव्यागाळ केली जाते. म्हणजे बघा काय तिथे संबंध आहे का? आज सगळ्यात मी अशी आंदोलनं पाहिलेली नाही, शिव्यागाळ करेपर्यंत. जो आपल्या राष्ट्राचा प्रमुख नेता आहे, पंतप्रधान आहे, त्या पदाला जी काहीतरी गरिमा आहे ना, काहीतरी त्याचा स्तर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या स्तराला उतरलात, कुठल्या थराला गेलात? जंतर मंतर. आणि हे उद्धव ठाकरे बघा, पित्यांनी काय केलं तर आपला दबदबा दाखवला, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पुऱ्या भारतावरती, भारतात नव्हे तर जगामध्ये त्यांची दखल घेतली जात होती. कोणाची? बाळासाहेब ठाकरेंची. पुऱ्या जगातून दखल घेतली जात होती. हे असा नेता, कुठली राजकीय त्यांना पार्श्वभूमी नाही आहे, कुठलं राजकीय त्यांच्याकडे पद नाही आहे, ना मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, काही नाही आहे, आमदार नाही, खासदार नाही, कोणी नाही. असं असताना सुद्धा एक सामान्य नेता, कुठलाही पद नसताना तो आपली ताकद दाखवतोय, आपली क्षमता दाखवतोय, आपला दबदबा दाखवतोय. असे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदूंच्या हृदयावरती साम्राज्य करणारे हे बाळासाहेब ठाकरे सम्राट. आणि या सम्राटांचे चिरंजीव काय वेळ आली, झुरळ झाले. आता अनेक झुरळ आपापल्या फटीतून, त्या उकिरड्यावरून, त्या भेगांमधून बाहेर पडायला लागले आणि समर्थन दर्शवायला लागले. मित्रांनो, अगदी चित्रपट सृष्टीमधील सुद्धा झुरळ बाहेर पडायला लागले. नसरुद्दीन शाहसारखे अनेक आहेत. आता ती स्वरा भास्कर, कोण विचारतोय? कोणी विचारत नाही. मुसलमान झाली, आवश्यकता नसताना मुसलमान झाली, बुरख्यात गेली, आता जाऊन तिथे घोषणा देते नरेंद्र मोदीजींच्या विरोधात. आणि आता काही क्षणातच हे सोनम वांगचुक आपलं देहत्याग करतील, मरतील, जीव जाईल त्यांचा, अशी एक चिंता व्यक्त करत आहेत. अरे सोनम वांगचुक आता प्रतीक्षा करत आहेत, कोणीतरी या आणि मला वाचवा, माझं उपोषण सोडण्यासाठी कोणीतरी माझ्यावरती जबरदस्ती करा, मला गळ घाला, बस झाला आता सोडा, आम्ही पाया पडतो. म्हणजे ते स्वतः सोडायला तयार आहेत त्या उपोषण. ते वाट पाहत आहेत कोणतरी येऊन जबरदस्ती करेल, एक नाटक करतील, एक तमाशा करतील, दाखवतील, देखावा निर्माण करतील. आणि मग मी नाही 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 असं म्हणत नाही, मी सोडणारच नाही, मी ते उपोषण सोडणारच नाही, मेलो तरी 72. जसे ते मोहनदास करमचंद गांधी म्हणाले, मेलो तरी 72, पण पाकिस्तानाचा म्हणजे भारताचे 2 भाग होणार नाही, शक्ल पडली देणार नाहीत, पाकिस्तान होऊ देणार नाहीत, असं त्यांनी आंदोलन छेडलं होतं त्या मोहनदास करमचंद गांधींनी. आणि शेवटी काय झालं? या देशाचे शक्ल पडली, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला, पण मोहनदास करमचंद गांधी जीवित होते. लक्षात आलं का? म्हणजे काय तमाशे आहे की नाटकं आहेत? कसले तमाशे लावले, कसले आंदोलनाचे दाखवत आहेत, काय दाखवत आहेत, नक्की काय करतायत? आता कोणतरी यावं आणि त्या सोनम वांगचुकचं उपोषण सोडावं, नाहीतर हकनात बळी जाईल त्याचा.
कोणामुळे? तर त्या अभिजित दिपकेमुळे. अभिजित दिपके म्हणतोय आमच्या तरुणांची इथे ताकद आहे. आता आम्हाला 60च्या पुढचे गेलेले, आम्हाला ते म्हातारे कोतारे नको आहेत. त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनी आता कुठे जावं? तर कुठल्या तरी एका अनाथ आश्रमात जावं, रिटायरमेंट घ्यावी. मग ह्या अभिजित दिपकेला एवढी अक्कल नाही का? सोनम वांगचुक हे 60च्या पलीकडे गेलेले आहेत, मग त्यांना का बसवलं तुम्ही? तर काय म्हणतायत ते अभिजित दिपके काय म्हणतोय की युवकांना ते झेपणार नाही, आम्हाला ते झेपणार नाही. आम्ही एक दिवस राहिलो उपाशी तर आम्हाला भारी पडलं, ते आम्ही ते झेपवू शकलो नाही, म्हणून आम्ही या 60च्या वरच्या एका युवकाला बसवलेलं आहे ते उपोषणाला. म्हणजे बघा काय वेळ आली. आणि तो युवक काय म्हणतोय, सोनम वांगचुक आप ठूस ठूस के खा रहे हो. म्हणजे ह्या बाकीच्या झुरळांना काय म्हणजे किती बघा ते निर्दयी आहे. आपला एक झुरळ तिथे उपोषणाला बसलाय, उपाशी आहे, निर्जर उपास करतोय, पाणी पित नाही आहे, अन्न खात नाही, अन्न ग्रहण करत नाही आहे, आणि हे ठूस ठूस कर खात आहेत त्याच्यासमोर. म्हणजे त्याच्या तोंडाला पाणी सुटलं असणार, त्याचा आत्मा तडफडला असणार त्या सोनम वांगचुकचा. काय काय इतर झुरळांना एवढी तरी संवेदना हवी होती की आपला एक झुरळ तिथे उपोषणाला बसलाय, तो आपला प्राण त्यागायला तयार आहे आणि आपण ठूस ठूस के खातोय. म्हणजे बघा, म्हणजे जे शेतकरी जे उपवास झाले, म्हणजे हे झालेत, आंदोलन झालं, तिथे सुद्धा ते ठूस ठूस के खात होते. आता सुद्धा ते हे झुरळ ठूस ठूस के खात आहेत. आणि खुद्द सोनम वांगचुक सांगते, अरे एक दिवस तरी येऊन माझ्या बाजूला बसा ना, एक दिवसाचं तरी उपोषण करा, 24 तासाचं तरी उपोषण करा. पण कोणाला काय पडली आहे? कशाला आपला जीव हकनाक घालवायचा? सोनम वांगचुक मरतोय तर मरून देत, मेला तरी उद्या सरकारवरती आपल्याला ताशेरे ओढायला काय जागा उरेल, आपण घोषणा देऊ, विरोध दर्शवू, तो हकनाक बळी जाईल सोनम वांगचुक. मित्रांनो, हेच ते वास्तव आहे. मुद्दा राहिला बाजूला, दिशाहीन झालेलं हे काय आहे? आंदोलनजीवी, जो नरेंद्र मोदीजींनी संसदेमध्ये याचा उल्लेख केला होता, आंदोलनजीवी. म्हणजे मी काय म्हणालो होतो, तो जंत, तो परजीवी, तो प्राण्यांच्या पोटात परजीवी त्यांच्या अन्नरसावर जगतो तो जंत, असे ही जनता पार्टी परजीवी. लक्षात आलं का? आंदोलनजीवी, मुद्दा नाही, मुद्दाहीन. आतापर्यंत जेवढी आंदोलनं झाली 2014 नंतर, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये कोणताही मुद्दा नव्हता. मुद्दे भरकटत गेलेत, दिशाहीन झालेले हे आंदोलन आहेत. कारण त्यांना फक्त आणि फक्त या नरेंद्र मोदीजी सरकारांना हटवायचं आहे. नरेंद्र मोदीजींना त्या पंतप्रधान पदावरून त्यांना पदच्युत करायचं आहे. कारण का? त्यांनी जी आखलेली षडयंत्र आहे या देशाच्या विरोधात, या राष्ट्राच्या विरोधात, ते त्यांना सफल करायचे आणि आपापल्या पोळ्या भाजायचे, आपापली मतलब साधायचे. जसे उद्धव ठाकरे आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी हे आता ह्या झुरळाचं समर्थन करत आहेत. हे उदाहरण आहे आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.